रत्नागिरी जिल्ह्यामधील पहिल्या महायुतीचे जाहीर सभा मंडणगड शहरात पार पडली आणि यावेळी सुनील तटकरेंनी अनंत गीतेंवर निशाणा साधताना रामदास कदमांना मिश्किल टोला लगावलाय। 2019 मध्ये रामदास कदम यांच्यामुळेच गीते विजयी झाले होते। रामदास कदम गीतेंसोबत नसते तरी यापूर्वीच्या 2 निवडणुकीत आपला प्रचंड मताने विजय झाला असता असं देखील तटकरे म्हणाले। भाई 2019 मी ज्याला निर्वाचित झालो, खरं तर मी 10 लाखाच्या फरकाने निवडून आलो असतो, पण त्यावेळेला 14 पेक्षा जास्ती दुप्पट छंद तुम्ही बांधले। तुम्ही त्या बापाची झाली तुम्ही मला नाही मागे शब्द मागे घेतो ते बोलतोच ना। तुम्ही व्यक्तीसाठी केलं पाप असं मला म्हणायचं, ते व्यक्तीसाठी पाप केलं असं मला म्हणायचं। निष्ठेने काम तुम्ही केलं, पण त्यावेळेला सुद्धा मी 50,000च्या फरकाने आलो असतो। तुम्ही मुंबईवरून 38 ते 40,000 माणसं आणली। मला कळलं म्हणजे तुमच्या एवढ्या गाड्या आल्या आणि मला मतदानाच्या दिवशी रात्री फोन आले माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या गोरेगाववरनं, कोणाला पाडायचं आणि कोणाला जिंकायचं। यावेळेला मला जिंकायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि आता लेखाने शब्द दिला की शिवधनपेक्षा जास्ती मताधिक्य। दोघे जण बाजूला बसलेले आहेत, तिसरे तिकडे आहेत आणि हे 3 शिल्पकार आहेत। शिवधनपेक्षा जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आता तुम्हाला घ्यावी लागेल, याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही।